पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते पतिव्रता पतिते जिया परी। भगवान अर्जुनाला कथा सांगत आहे की सृष्टीच्या प्रारंभी, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेला ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण करण्याच्या वेळेला सगळे प्राणी मात्र मनुष्य निर्माण केले आणि त्यांच्यासोबत यज्ञ म्हणजे स्वधर्म यज्ञ निर्माण केला। तेवेळी प्रजीविनविला ब्रह्मा देवा येथ काय आश्रयो आम्हा तव तो म्हणे कमळ जन्मा भूतां प्रती। त्यावेळेस या सगळ्या मनुष्यांनी सगळ्या प्रजेने ब्रह्मदेवाला शरण जाऊन असंच विचारलं की देवा जन्म तर तू आम्हाला दिला, पण आम्ही जन्म घेतल्यानंतर कसं वागायचं, कसं राहायचं, याचे नियम काय आहेत ते आम्हाला सांगा। मग प्रत्येकासाठी भगवंताने स्वधर्म तयार केला आणि ते स्वधर्म जो आचरण करतो, स्वधर्माचं जो पालन करतो त्या मनुष्याला दुसरं काहीही करण्याची गरज नाही असं सांगितलं। तुम्ही व्रतनियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरीकेही न वाचावे तीर्थाशिगा। त्या मनुष्याला दुसरं काही करण्याची गरज नाही हे ज्ञानोबारायांनी सांगितलं। पुढं ज्ञानोबाराय बोलतात अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जिया परी। या स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं, स्वधर्माचं अनुष्ठान कसं करावं तर अहेतुके चित्ते याचा अनुष्ठान करत असताना चित्तामध्ये हेतू नसला पाहिजे। हेतूचा त्याग करून, फलाच्या आशेचा त्याग करून याचं काय केलं पाहिजे, अनुष्ठान केलं पाहिजे। या ते अहेतुके चित्ते अनुष्ठा। अंतकरणामध्ये फळाची इच्छा जी असते तिचा त्याग करून या स्वधर्माचं काय करा, अनुष्ठान करा, कर्तव्य म्हणून करा। कशाप्रमाणे तर भगवान सांगतात पतिव्रता पतिते जिया परी। जिया परी पतिते पतिव्रता। ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली आपल्या पतीला सर्वस्व मानत असते आणि त्या पतीचीच काय करते, सेवा करते, काया वाचा मनाने फक्त ती पतीचीच सेवा करत असते, दुसऱ्या परपुरुषाकडे ती पाहतही नाही। अशी पतिव्रता माऊली ज्याप्रमाणे पतीचं काय करते, सर्व भावाने सेवा करते। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती
हेची विष्णूची महापूजा, आन भाव नाही तुझा. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. स्वामी कास, गुरुभक्ती आणि पितृवचन, आणि शेवट सांगतात सेवापती, पतींची सेवा करणे हे स्त्रियांचं काय आहे, धर्म आहे. तीच तिच्याकरता विष्णूची महापूजा आहे. म्हणून पतिव्रता माऊली जशी सर्व प्रकारे आपल्या पतीची सेवा करते, आणि सेवा करत असताना अहेतुके चित्ते, आपल्या पतीची सेवा करत असताना पत्नीच्या मनामध्ये कोणताच हेतू नसतो. जर ती पतिव्रता माऊली असेल तर कोणताच हेतू ठेवत नाही. केवळ आपलं कर्तव्य आहे, आपला पती आहे, या केवळ एका उद्देशाने ती काय करते, पतीची सेवा करते. मग त्या पतिव्रतेची ताकदही तेवढीच असते. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता. पतिव्रता माऊलीची सत्ता देवावर असते, देवावर. आपल्याला सती अनुसया मातेचं उदाहरण माहिती आहे. सती अनुसया फार मोठी पतिव्रता, आपल्या पातिव्रतेच्या शक्तीने ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांना त्या पतिव्रते माऊलीने काय केलं, लहान लहान बालक केलं आणि पाळण्यामध्ये घातलं होतं पतिव्रतेच्या शक्तीने. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तर पतिव्रता जशी पतीची एक भावाने सेवा करते, अहेतुक चित्ताने, मनामध्ये कोणतीही इच्छा न ठेवता कर्तव्य म्हणून जशी सेवा करते, तसं आपला जो स्वधर्म आहे त्या आपल्या स्वधर्माचं आपण आचरण केलं पाहिजे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकोबाराय तेच सांगतात. देवाची सेवा आम्ही कशी करतो, आम्ही वारकरी मंडळी देवाचं भजन कसं करतो, जशी पतिव्रता माऊली, पतीशिवाय दुसरा कोणीही तिला प्रमाण नसतं, तसंच आमच्यासाठी पांडुरंगाशिवाय दुसरा कोणी प्रमाण नाही, त्याची आम्ही सेवा करतो. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते पतिव्रता पती ते जिया परी. तैसा स्वधर्मरूप मख हाची सेव्य तुम्हा एक, ऐशे सत्यलोक नायक बोलता झाला. मग त्या ठिकाणी त्या प्रजाजनांना सत्यलोकांचा नायक, सत्यलोकामधला नायक असणारा, मुख्य असणारा जो आहे, मालक असणारा. साधारण जर दृष्टीने पाहिलं तर या जगतामध्ये 3 प्रकारचे लोक आहे. स्वर्गलोक आहे, मृत्यूलोक आहे आणि पाताळ लोक आहे. 3 प्रकारचे लोक सापडतात. आणि त्यातही अजून सूक्ष्म दृष्टीने जर पाहिलं, बारीक विचार जर केला तर 14 भुवन आहे, म्हणजे 14 लोक आहे. त्यामध्ये पृथ्वीच्या खाली 7 आहे आणि पृथ्वी सगट वर सगळे 7 आहे. असे वर 7 आणि खाली 7, 14 भुवनाचं एक काय होतं, ब्रह्मांड तयार होतं. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, महातळ आणि पाताळ असे 7 लोक खाली आहे. आणि वर पण 7 लोक आहे. स्वर्गलोक आहे, भुवरलोक आहे, महरलोक आहे, जनलोक आहे, तपलोक आहे आणि सत्यलोक. सत्यलोकापर्यंत हे सगळे लोक सांगितले आहे. तर प्रत्येक लोकामध्ये त्या त्या लोकांचा एक काय असतो, मालक असतो. मालक जसं स्वर्गाच्या मालकाला इंद्र म्हणतात, पाताळातला मालक बळी आहे, तसं सत्यलोकामधला नायक ब्रह्मदेव आहे. भगवान विष्णूला वैकुंठ नायक म्हणतात, वैकुंठीचा राजा आहे. तर सत्यलोकातला जो राजा आहे, सत्यलोकाचा जो अधिष्ठाती देवता आहे, त्याला म्हणतात ब्रह्मदेव. तर सत्यलोक नायक म्हणजे ब्रह्मदेव. त्या प्रजेला त्या ठिकाणी असं सांगता झाला, बोलता झाला की हे प्रजाजनांनो, जसं पतिव्रता माऊली आपल्या पतीची निष्काम भावनेने सेवा करते, तैसा स्वधर्मरूप मख हाची सेव्य तुम्हा एक. तर तुमच्या सगळ्या प्रजेला, तुम्हा सगळ्या लोकांना सेवन करण्याजोगा सेव्य म्हणून एकच आहे, तो म्हणजे स्वधर्मरूप मख. मख शब्दाचा अर्थ होतो यज्ञ. स्वधर्मरूपी यज्ञ, आपापल्या वाट्याला आलेले जे कर्म आहे ते कर्मच तुम्हाला सेवनीय आहे, दुसरं तुम्ही काहीच करू नका. हे केल्याने काय होईल, देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुम ते कदा.
ब्रह्मदेव सांगतात, देखा, पहा, जर तुम्ही तुमच्या स्वधर्माचं आचरण केलं, स्वधर्म सोडून तुम्ही दुसरीकडे फिरले नाही, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म तुम्ही केलं, वर्णानुसार, आश्रमानुसार किंवा वारकरी पंथानुसार तुमच्या वाट्याला आलेलं कर्म जर तुम्ही केलं, तर देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल. असं जर तुम्ही केलं तर हा यज्ञ, तुमचं स्वधर्माचं आचरण हे तुमच्यासाठी कामधेनु होईल. कामधेनु काय होईल? कामधेनु. कामधेनु म्हणजे काय? कामधेनु एका गायीचं नाव आहे. ती गाय आता सध्याला कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. कामधेनु, कल्पतरू आणि चिंतामणी ही आवडीची धनी पुरविती. कामधेनु आवडीची धनी पुरविती. तुम्हाला जे पाहिजे ती इच्छा काय करते? कामधेनु पूर्ण करते. कामधेनु नुसतं दूध देत नाही, ती येते, जो जे धवा जे मागे ते ते एकसरेची प्रसव लागे. ज्ञानोबा म्हणतात हा कामधेनुचा विशेष असा आहे, त्या कामधेनुला जे मागील ती येते, जे काही मागील ते ती देते. जे धवा ज्या वेळेला मागेल त्या वेळेला देते, आणि जो मागेल, जो कोणी मागतो त्याला ती कामधेनु देते. एकसरेची प्रसव लागे, एकसरेची प्रसव लागे. कामधेनुला ज्या वेळेस आपण मागू त्यावेळेस कामधेनु पूर्ण करते इच्छा. जी काही वस्तू लागली ती इच्छा पूर्ण करते. ज्ञानोबा म्हणतात ही कामधेनु गाय आहे. कामधेनु तुम्ही जे काही मागाल, तुमच्या अंतःकरणामध्ये जी काही इच्छा होईल ती सगळी इच्छा ही कामधेनु काय करते? पूर्ण करते. तसंच हा स्वधर्म तुमच्यासाठी कामधेनु होईल. कामधेनु तुम्ही स्वधर्माचं आचरण केलं, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, सगळ्या इच्छा तुमच्या आपोआप पूर्ण होतील. मग प्रजा हो न सांडील तुमते कदा. तुम्ही जर स्वधर्माला सोडलं नाही तर स्वधर्मात सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जर स्वधर्माचं आचरण सोडलं नाही तर स्वधर्म सुद्धा तुमचं रक्षण करणं सोडणार नाही, सर्व प्रकारे तुमचं रक्षण करील. म्हणून धर्मो रक्षती रक्षित. सनातनी लोकांचं वाक्यच आहे, धर्मो रक्षती रक्षित. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. आणि तुम्हीच धर्माचा नाश करत असाल तर धर्मच तुमचा नाश करेल. अटल सिद्धांत आहे, अटल सिद्धांत. तुम्ही जर धर्माचा नाश करत फिरले तर धर्मच तुमचा एक दिवस काय करेल? नाश करेल. आणि धर्माचं जर तुम्ही रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. मग प्रजा हो न सांडील तुमते कदा. देवान भावयतानेन ते देवा भावयंतुवह परस्परम भावयंत श्रेय परम वाप्स्यथ. भगवान म्हणतात देवान भावयतानेन, अनेन म्हणजे या यज्ञाच्या द्वारा. देवान भावयतः, तुम्ही सगळे या देवांना काय करा? संतुष्ट करा. आणि वह देवा हा वहा भावयंतु. आणि एकदा देव संतुष्ट झाले की देव तुम्हाला काय करतील? संतुष्ट करतील. असं परस्परम भावयंतः, एकमेकांना संतुष्ट करणारे तुम्ही श्रेय परम श्रेय अवाप्स्यथ, श्रेष्ठ अशा कल्याणापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचणार. जय येणे करुनी समजता परितोष होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. ज्ञानोबा म्हणतात स्वधर्म यज्ञाचं जर तुम्ही पालन केलं तर त्याद्वारे काय होईल? समस्ता देवता परितोष होईल. सगळे जे काही देवता आहे सगळ्या देवता काय होतील? आनंदित होतील, आनंदित, संतुष्ट होतील. कारण देवतांचं जे काही चालत असतं ते सगळं मनुष्यावर अवलंबून असतं. मनुष्याने कर्म केलं की त्या कर्माच्या माध्यमातून सगळ्या देवांना काय होत असतं? अन्न पोहोचत असतं, अन्न पोहोचत असतं. मृत्यूलोकातील मनुष्यावर सगळी जबाबदारी आहे. त्यांच्याद्वारा सगळे देव जगत असतात. सगळे देव आपल्यावर जगत असतात. सगळे देव. आपण जर अन्न दिलं तर देव भोजन करतात, आणि आपण अन्न दिलं नाही तर देव उपाशीच राहतात. देव उपाशीच राहतात. म्हणजे सगळ्या देवांचं जे काही चालतं ते सगळं मृत्यूलोकातल्या मनुष्यावर चालत असतं. म्हणून ते पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्यावेळेस
कौरव पांडवांचा युद्धाचा प्रसंग आला, सगळ्यांनी शंख फुकले, मोठमोठ्याने आरडायला लागले, सगळे वाद्य वाजायला लागले, सगळे वीर आरडायला त्या ठिकाणी लागले आणि एवढा मोठा त्या ठिकाणी शंखाचा आवाज झाला की त्या शंखाच्या आवाजाने सगळी पृथ्वी काय झाली, दुमदुमून गेली, सगळी पृथ्वी हादरायला लागली, एवढा मोठा आवाज झाला. तुमलो व्यनुनादयन, एवढा मोठा आवाज झाला. तर त्या ठिकाणी ज्ञानोबांनी वर्णन केलं आहे की स्वर्गातले देव सुद्धा थरथर कापायला लागले. स्वर्गातले देव म्हणायला लागले, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एक टाळी पिटिली, सत्यलोकी सत्यलोकी. सगळे देव आरडायला लागले. कशासाठी आरडायला लागले? सृष्टी गेली रे गेली. या युद्धामधील आवाजच एवढा मोठा झाला की जणू काय आता या सृष्टीचा नाशच होणार आहे, या सृष्टीचा नाशच होणार आहे. म्हणून देव म्हणायला लागले, सृष्टी गेली रे गेली. आता होऊ झाला नाश. नाश कोणाचा होणार आहे? सृष्टीचा. सृष्टीचा म्हणजे पृथ्वीचा नाश होईल. देवाचं काय बिघडतं? देव तर स्वर्गात राहणारे आहे. पण तसं नाही, सृष्टीचा नाश झाला, पृथ्वीचा नाश झाला, मनुष्य मात्र मेले की देवाचं अन्न बंद पडतं. म्हणून देव आरडायला लागले, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली. देवा मोकळवादी झाली म्हणजे काय? देव आता मोकळे पडले. आता त्यांना अन्न कोण देणार मनुष्य जर मेले तर? म्हणजे स्वर्गातले जे काही देव आहे त्या देवांचं सुद्धा आपल्यावरच चालू आहे. म्हणून पूर्वी लोक सगळे यज्ञ करायचे. यज्ञ कशासाठी करायचे? त्या यज्ञामध्ये आहुती दिली, तुपाची आहुती, तांदळाची आहुती, समिधा याची आहुती यज्ञामध्ये गेली की ती आहुती त्या धुराच्या माध्यमातून त्या देवापर्यंत जात होती आणि त्या आहुतीमुळे देव काय होत होते? संतुष्ट होत होते, संतुष्ट होत होते. आणि देव मनुष्यावर संतुष्ट झाले, आपल्या अन्नाने देव एकदा खुश झाले की देवसुद्धा आपल्यावर काय करतात? कृपा करतात. त्यांच्या परीने आपल्यावर कृपा करतात. त्यांच्या हातामध्ये जी काही शक्ती आहे त्या शक्तीने आपल्यावर ते काय करतात? कृपा करत असतात, कृपा करत असतात. म्हणून पहिल्या काळामध्ये पर्जन्यवृष्टी याग व्हायचे, पर्जन्य यज्ञ त्याला म्हणायचे. दुष्काळ जर पडला आणि दुष्काळामध्ये पाऊसच पडला नाही तर पाऊस पडण्यासाठी यज्ञ केले जायचे. पहिल्या काळामध्ये फार मोठमोठे यज्ञ करायचे. मग यज्ञ केल्यानंतर काय व्हायचा? पाऊस पडत होता. यज्ञ केल्यानंतर पाऊस पडत होता. तर यज्ञ केल्यावर कसा काय पाऊस पडतो? यज्ञाचा आणि पावसाचा काय संबंध आहे? तर त्या यज्ञामध्ये जर आहुती टाकली आणि ती आहुती जर इंद्र वरून देवापर्यंत पोहोचली तर ते देव काय होतात? संतुष्ट होतात. आणि देव संतुष्ट झाले की मग पृथ्वीवर काय करतात? वर्षाव करतात. त्यांच्या हातामध्ये आहे. पाऊस कधी पाडायचा कधी पाडायचा नाही त्यांच्या हातामध्ये आहे. आणि ते जर एकदा प्रसन्न झाले की मग ते मनुष्याला काय करत असतात? सुखी करण्याचा प्रयत्न करत असतात आपापल्या परीने. म्हणून ज्ञानोबा सांगतात, जे येणे करून समजता परितोष होईल देवता. सगळ्या देवतांना आनंद होईल. तुम्ही जर तुमचा स्वधर्म यज्ञ जर केला तर आपापल्या कर्माप्रमाणे जर आचरण केले तर सगळे देव काय होतील? खुश होतील. आणि मग ते तुम्हा इप्सिता अर्थ ते देती. इप्सिता म्हणजे इच्छा केलेले. तुम्हाला ज्याची इच्छा होईल ती इच्छा सगळे काय करतील? देव पूर्ण करतील, सगळे पूर्ण करतील. देवाचं जर तुम्ही इच्छा पूर्ण केली तर देव तुमचे काय करतात? इच्छा पूर्ण करतात. सगळ्याला अनुभव आहे, सगळ्याला अनुभव आहे. लोक काय करतात? देवाकडे नवस करतात. देवाकडे काय करतात? नवस करतात. देवा मी तुला आमका आमक करतो, तुला हे मी वाहतो, एवढे पैसे वाहतो, एवढे पेढे वाहतो, एवढे नारळाचं तुला माळ घालतो, तू काय कर माझं हे काम होऊ. आपण नवस करतो. तर नवस जर देवाकडे केला तर नवस काय होत असतो? पूर्ण होत असतो. म्हणजे देवाला जे मागितलं ते बहुतेक काय होत असतं? पूर्णच होत असतं. सगळेच नवस पूर्ण होत नाही पण बहुतेक सगळ्या लोकांना काय होतं? त्याचा अनुभव येतो. असं कशामुळे होतं? विना नवसाचा देव का देऊ शकत नाही? तर देव त्याच्यावर काय नसतो? प्रसन्न नसतो. आणि त्याला नवस केला मी तुला हे देईल तर देव त्याने काय होत असतो? प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाला का मग आपण जे मागितलं ते देव काय करून टाकतो? देऊन टाकतो. ज्ञानोबा तेच सांगतात, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात देती. हे सगळे देव काय करतील? त्यांच्या इच्छेप्रमाणे
एकदा संतुष्ट झाले की तुम्हाला जी इच्छा होईल ती तुमची इच्छा काय करेल देव पूर्ण करून टाकेल. या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. पहा, ज्ञानोबा यांचं असं मत आहे की स्वधर्माच्या पूजेने जर देवाची काय केली आपण पूजा केली ही देवाची पूजा आहे. आपलं कर्म करणं हे नुसतं कर्म करणं नाही, हे कर्म करणं म्हणजे ही देवाचीच काय आहे पूजा आहे. शेतकरी असेल तो शेती करतो, पण शेती करत असताना त्याने मी करतो असा अहंकार घेतला नाही आणि शेती करून मला एवढं प्राप्त होईल असं फलाची आशा त्याने धरली नाही. असं फलाची आशा न धरता आणि अहंकार न धरता जर त्याने ते कर्म केलं तर त्याचं ते कर्म करणं हे नुसतं कर्म नाही, ही देवाची काय आहे पूजा आहे. ही देवाची पूजा आहे. वारकरी आहे त्याने फलाचा विचार न करता आणि मी साधना करतो असा अहंकार न घेता जर त्याने नामस्मरण केलं कर्तव्य म्हणून त्याने पंढरीची वारी केली, कर्तव्य म्हणून तो चातुर्मासाला राहिला, कर्तव्य म्हणून त्याने प्रवचन कीर्तन ऐकले, कर्तव्य म्हणून चंद्रभागेचं स्नान केलं, कर्तव्य म्हणून पंढरीची प्रदक्षिणा केली, जे काही कर्म करेल ही सगळी काय आहे देवाची पूजा आहे. देवाची पूजा आहे. देवाच्या पूजेचे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत त्यातला एक मार्ग आहे ही देवाची पूजा आहे. ज्ञानोबा म्हणतात या स्वधर्म पूजा पूजिता. स्वधर्म रूपी पूजेने जर तुम्ही देवाची काय केली पूजा केली स्वधर्माचं. कारण तुकोबाराने सुद्धा ते सांगितलं हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आणि ते कोणतं स्वामी काच गुरु भक्ती. जर आपण सेवक असेल तर स्वामीचं कार्य तत्परतेने पूर्ण करणं ही स्वामीची काय आहे पूजा आहे. पूजा आहे. हनुमंतरायाचं उदाहरण पहा. रामायणामध्ये हनुमंतराय सेवक बनली आणि रामचंद्रांची सर्वतोपरी काय केली सेवा केली. तर ही सेवा करणं ही काय आहे पूजा आहे. त्यानंतर गुरुभक्ती. एखादा शिष्य असेल तर त्या शिष्यासाठी त्याच्या गुरुचं भजन करणं, त्याच्या गुरुची सेवा करणं, गुरुला काय लागतं काय लागत नाही, गुरुला काय आवडतं काय आवडत नाही याचा विचार करत राहणं, गुरुच्या सेवेमध्ये आयुष्य घालणं ही काय आहे ही विष्णूची महापूजा आहे. पितृवचन. एखादा जर मुलगा असेल तर त्या मुलाने आपल्या बापाचं ऐकणं, बाप जे सांगेल ते करत राहणं ही पण काय आहे विष्णूची महापूजा आहे. आणि शेवटला सांगितलं सेवापती. पत्नीने पतीची सर्व भावाने सेवा करणे ही सुद्धा कोणाची पूजा आहे विष्णूची पूजा आहे. विष्णूची पूजा आहे. ज्ञानोबरायाने फक्त पूजा शब्द वापरला, पण तुकोबाराय म्हणतात विष्णूची महापूजा ही काय आहे नुसती पूजा नाही विष्णूची महापूजा आहे. अनुभव नाही तुझा यामध्ये काहीच दुसरं मत नाही. भगवंताची पूजा आहे. भगवंताची पूजा. या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगना समजता तैसे नित्ये पूजे रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. या पूजेने भगवान काय होतात प्रसन्न होतात. रिझलेने म्हणजे प्रसन्न होणे. तर असं जर तुम्ही देवांची स्वधर्म यज्ञाच्या द्वारा जर पूजा केली तर ते देव तुमचा योगक्षेम निश्चिता करीती. तुमचं काय करतील योगक्षेम पूर्ण करतील. योगक्षेम. जर तुम्ही देवांना प्रसन्न केलं तर देव काय करतात योगक्षेम आपला चालवतात. योगक्षेम चालवणं म्हणजे काय तर योग शब्दाचा अर्थ होतो प्राप्त होणं आणि क्षेम शब्दाचा अर्थ होतो रक्षण करणं. अप्राप्तस्य प्राप्तीर योगाः आणि प्राप्तस्य परिपालनः क्षेमः असं शास्त्रामध्ये सांगितलं. योग म्हणजे काय प्राप्ती होणं. आपल्याला धन प्राप्त करून देणं याला काय म्हणतात योग म्हणतात. आपल्याला मान मिळणं हे सुद्धा योगाचंच लक्षण आहे. म्हणजे जे आपल्याला काही अनुकूल मिळतं ते सगळं काय आहे योग. आणि क्षेम म्हणजे काय जे आपल्याला मिळालं त्याचं रक्षण होणं याला म्हणतात क्षेम. योगही तेवढाच महत्वाचा आहे आणि क्षेमही तेवढाच महत्वाचा आहे. काही माणसाला योग तर प्राप्त होतो पण क्षेम घडत नाही. योग प्राप्त होतो पण क्षेम घडत नाही. लोक म्हणतात आमच्याकडे पैसा तर भरपूर येतो, लक्ष्मी चालत येते आमच्याकडं, पण काय होत नाही टिकत नाही. लक्ष्मी चालत तर येते पण लक्ष्मी काय होत नाही टिकत नाही. याला म्हणायचं योग तर होतो धनाचा
पण काय होत नाही, क्षेम होत नाही. क्षेम मान तर आम्हाला लोक देतात, पण तो मान काय होत नाही, टिकत नाही. 5 मिनिटात जिकडं तिकडं. म्हणजे योग प्राप्त होतो, पण काय होत नाही, क्षेम होत नाही. तुकोबराय तर म्हणतात, कठीण योगा होनी क्षेम, कठीण योगा होनी क्षेम, ओकलिया होतो श्रम. क्षेम होणं काय आहे, कठीण आहे. प्राप्तीपेक्षा त्याचं रक्षण होणं कठीण आहे. आणि त्याच्यासाठी उदाहरण तुकोबराय देतात, ओकलिया होतो श्रम. भूक लागली एखाद्याला, फार इच्छा आहे अन्न खाण्याची, अन्नाच्या पुढे त्याला आता काहीच दिसत नाही, अन्न खाल्ल्याशिवाय तो काहीच करू शकत नाही. आणि त्या मनुष्याला त्याच्या आवडीचं काय दिलं, अन्न दिलं. त्याच्या आवडीचे पक्वान्न त्याच्या समोर आणले आणि त्याच्या आवडीचं पक्वान्न त्याने काय केलं, खाल्लं. योग झाला त्याला, चांगली गोष्ट आहे. पण पक्वान्न खात असताना आपल्या पोटाला किती लागतं त्याचा विचारच केला नाही. विचार कोणाचा केला, जिभेचा केला. जिभेचा विचार केला, जिभेला किती लागतं. जिभेचा असा आहे, तिला कितीही दिलं तर तिला पुरेसं वाटत नाही. पोटाचं तसं नसतं. पोटामध्ये जेवढी जागा आहे तेवढं जर टाकलं तर जास्त खावं वाटत नाही. पण जिभेचं तसं नाही. जिभेला जो पदार्थ आवडतो तो तुम्ही कितीही खा, जीभ काय म्हणते, येऊ द्या अजून. तसं त्याने त्याच्या आवडीचं अन्न होतं म्हणून त्याने पोटाचा विचार केला नाही आणि काय केलं, अति खाल्लं. बरं, अति खाल्लं पण जे खाल्लं ते बारीक चावलं नाही. बारीक न चावता नुसतं आपलं ते मसाड्याने पोट भरल्यासारखं खात बसला. त्याला वाटलं नंतर रवत करीत बसवा आपण. रवत करण्याचं माणसाला थोडीच जमतं, ते जनावराचं काम आहे. नुसता कोठा भरत राहिला. आता माणसाने जर अति खाल्लं आणि बारीक न चावता जर खाल्लं तर त्याचा परिणाम काय होतो, ते पचत नाही. ते अन्न मनुष्याला काय होत नाही, पचत नाही. मग कशाच्या द्वारे ते काय होत असतं, बाहेर पडत असतं. आणि त्याला अन्न पचलं नाही, मग वकला. तुकोबाराय म्हणतात, ओकलिया होतो श्रम. म्हणजे अन्नाची प्राप्ती होणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं ते पोटात गेलेलं अन्न पचणं सुद्धा काय आहे, महत्वाचं आहे. कठीण योगा होनी क्षेम. ते अन्न खाण्यापेक्षा अन्न पचवणं हे काय आहे, फार अवघड आहे, फार अवघड. नुसतं अन्नाच्याच बाबतीत आहे तसं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये हे आहे. प्राप्तीपेक्षा त्याचं रक्षण होणंच काय आहे, कठीण आहे. कठीण रक्षण होणं कठीण आहे. शेतकऱ्याने एखादं बियाणं आणलं, बी पेरलं, त्याला योग्य प्रकारे पाणी दिलं आणि सुंदर असं ते बी काय झालं, उगून आलं. भुईमुगाच्या शेंगा, सुंदर शेंगाचं काय आलं, ते बी उगून आलं. मोठमोठ्याले झाड झाले शेंगाचं. एका झाडाला 100 काय झालं, शेंगा लागल्या खाली. मोठमोठे वर फांद्या फुटल्या, मोठमोठे पानं लागले. लांबून जर पाहिलं तर इतकं सुंदर असं त्याला काय दिसायला लागला, मळा दिसायला लागला. सुंदर आलं. पण आता एवढं सुंदर आलं की त्याला परत पाणी देण्याची गरज नाही आता. म्हणून त्याने काय केलं, परत शेतामध्येच गेला नाही. त्याने काय केलं, भुईमुगाच्या शेंगा तर लावल्या, शेंगा चांगल्या आल्या, आज शेंगा पाहून आता त्याला परत पाणी द्यायची गरज नाही असा विचार करून 8-15 दिवस काय केलं नाही, त्यांनी शेतातच गेला नाही. शेतातच गेला नाही. आणि तो शेतात गेला नाही याची संधी डुकराने साधली. डुकराने संधी साधली. आणि ते डुकराचं काम असं, एकदा सुरू झालं का ते काहीच ठेवीत नाही. कारखानाच त्यांचा तसा आहे, काहीच शिल्लक ठेवीत नाही. 15 दिवसांनी गेला भुईमुग काढायला. कशाचा भुईमुग, आता पाला गोळा करायचा, शेळ्याला खाऊ घालायचा, काही शिल्लक नाही राहिलं. प्राप्ती होणं सोपं आहे, पण त्याचं काय आहे, परिपालन करणं कठीण आहे. ज्वारीचं पीक आलं, बाजरीचं पीक आलं, पीक येणं त्यात फार अवघड नाही, पण पाखरापासून रक्षण करणं फार काय आहे, अवघड आहे. रात्रंदिवस त्याला जागच राहावं लागतं. म्हणजे योग होणं सोपं आहे, पण त्याचं क्षेम होणं, ते पचणं काय आहे, फार कठीण आहे. स्तुतीचं सुद्धा तसंच आहे. एखाद्या मनुष्याची स्तुती होणं फार अवघड नाही. स्तुती होणं फार अवघड नाही. लोक जे करतात त्याच्यापेक्षा जर थोडं वेगळं केलं, लोक काय करतात, त्याची स्तुती करतात. स्तुती होणं फार कठीण नाही. जे स्तुती होण्यासाठी त्याला वास्तवातच तसं वागावं लागतं असं सुद्धा काही नाही. ज्याने आपली स्तुती होते तसं नुसतं नाटक जरी केलं तरी सुद्धा लोक काय करतात, त्याची स्तुती करतात. स्तुती करतात. एखादा चोर आहे, एखादा काय आहे, चोर आहे, पण उगम महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसला, कपडे फिपडे सगळे जाळून टाकले, राख केली, भस्म केलं आणि अंगाला भस्म ओढून डोळे झाकून बसला. लोक त्याचं काय करतात,
दर्शन घेतात, त्याला दानदक्षिणा टाकतात, त्याला दूध आणून देतील, त्याला फळं आणून देतील आणि सगळ्या गावात आपोआप काय होऊन जाते, चर्चा होऊन जाते. गावामध्ये फार मोठे महादेवाचे भक्त आले, मंदिरामध्ये महादेवाचे भक्त ध्यान करत आहे, आपोआप काय होते, त्याची स्तुती होती. स्तुती होण्यासाठी वास्तवच लागतं असं काही नाही. खोटं जरी असलं तरी माणसं काय करतात, त्याची स्तुती करतात. म्हणजे स्तुतीचा योग होणं हे फार कठीण नाही, सोपं आहे, पण त्याचा क्षेम होणं मात्र फार कठीण आहे. स्तुती एखाद्याने केली तर ती स्तुती पचवणं हे फार कठीण आहे. कारण माणसाचा स्वभावच असा आहे, एखाद्याने त्याला चांगलं म्हटलं की त्याचं अंतःकरण लगेच फुगून जातं. त्याला वाटतं आपण म्हणजे आता ब्रह्मदेवापेक्षा मोठे झालो, ब्रह्मदेवापेक्षा मोठे. हिरण्यकशिपूचं तसंच होतं. सगळे त्याला मानायला लागले, स्तुती करायला लागले, त्याला वाटायला लागलं आता मी ईश्वर झालो. विष्णूचा काय केला, द्वेष केला, भगवान विष्णूचा द्वेष केला. ईश्वरो हमहम भोगी, मीच ईश्वर आहे, मीच भोग भोगणार आहे, मीच बलवान आहे, मीच सुखी आहे, असा त्याला काय झाला, अहंकार झाला. म्हणजे स्तुती होणं हे कठीण नाही, पण त्याचं क्षेम होणं, परिपालन होणं हे काय आहे, फार कठीण आहे. ज्ञानोबा म्हणतात, देवतांना जर तुम्ही प्रसन्न केलं तर देव तुम्हाला योगही करतील आणि क्षेमही तुमचा पूर्ण करतील. म्हणजे तुम्हाला काय काय लागतं ते सगळं काय करतात, देव तुम्हाला देऊन टाकतात. काय काय लागतं ते देतात. आणि नुसतं देत नाही तर त्याचा क्षेमही कोण करतात, देवच करतात. आपापल्या स्वधर्माचं पालन केलं तर. आपण आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर आपण वारकरी म्हणून आपलं जीवन काय करतो, व्यथित करत असतो. सगळं आयुष्य आपण वारकरी म्हणून घालवतो. आपण आपले कर्म जर केले तर सगळे संत एकमुखाने सांगतात, पांडुरंग परमात्मा त्याचा काय वागतो, योगक्षेम करतो. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. भगवान परमात्मा त्याचा योगही पूर्ण करतो आणि त्याचा क्षेमही पूर्ण करतो. तुकोबाराय म्हणतात. आणि नुसतं तुकोबाराय त्यांनी स्वतःसुद्धा सांगितलेलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. भगवान सांगतात, त्या भक्ताचा मी योगक्षेम वाहतो, त्या भक्ताचा मी काय करतो, योगक्षेम वाहतो. योगक्षेम, त्याला काय लागतं काय लागत नाही सगळी काळजी मी घेतो. कोणाची, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, जे माझी उपासना करतात आणि अनन्य चित्ताने माझं भजन करतात. भगवंताचं स्मरण करत असताना ज्यांना दुसऱ्या कशाचीच आठवण येत नाही, आपल्या देहाची सुद्धा जे काळजी करत नाही, असं अनन्य चिंतन करणारा जो भक्त आहे, भगवान सांगतात मी त्याचा योगक्षेम वाहतो, योगक्षेम वाहतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण जर पाहिलं तर पांडवाचं उदाहरण आहे. पांडवाने सर्वतोपरी भगवंताची सेवा केली. पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती, परी त्या देवाशी आठविती. भगवंताचं नुसतं नामस्मरण करत होते. रात्रंदिवस भगवंताचं पांडव काय करत होते, चिंतन करत होते. आणि त्या चिंतनाच्या ऋणामधून उत्तीर्ण होण्यासाठी भगवंताने काय केलं, त्यांचा योगक्षेम पूर्ण केला. योगक्षेम पूर्ण करत होते भगवान. पांडवाला काय लागतं काय लागत नाही सगळी काळजी भगवान घेत होते. सगळ्या संकटामधून काय केलं, पांडवाचं रक्षण केलं. पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे अर्जुनाने, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता आणि तूची सदा रक्षिता आपदी आमुते. हे भगवंता, तू सगळ्या संकटामधून आमचं काय करतो, रक्षण करतो. मोठमोठ्या संकटामधून पांडवाचं काय केलं, रक्षण केलं. हे योगक्षेम चालवणं आहे. तुकोबाराय सांगतात, प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. भक्त प्रल्हादाला त्याचा पिता हिरण्यकशिपू किती त्रास दिले. जगामध्ये असा उपाय राहिला नाही की त्या उपायाने प्रल्हादाला मारण्याचा काय केलं नाही, प्रयत्न केला नाही. सगळे उपाय केले. अग्नीमध्ये टाकून पाहिलं, तिथं सुद्धा प्रल्हाद मिळाला नाही. शस्त्राने मारून पाहिलं, पाण्यामध्ये टाकून पाहिलं, डोंगरावरून फेकून देऊन पाहिलं, सगळे प्रकार करून पाहिले. ज्ञानोबा म्हणतात, प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासून जळा. भगवंताने त्याचं काय केलं, रक्षण केलं, क्षेम रक्षण केलं. का केलं रक्षण, भगवंताचं काय केलं, चिंतन केलं, म्हणजे स्वधर्माचं आचरण केलं. वैष्णव आहे म्हणून वैष्णवाच्या धर्माचं काय केलं, पालन केलं. तर भगवान सांगतात, मी त्याचा योगक्षेम पूर्ण करतो. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. सगळं योगक्षेम मी वाहतो.
एखादा जर साधक असेल, वारकरी असेल, तर भक्ती कशी करावी हे सुद्धा भगवान त्याला सांगतात. कशी भक्ती करायची. वाट दावी करी धरून या, हातामध्ये देव त्याचा हात घेतात आणि त्याला वाट दाखवतात. या वाटेने तू जा, या वाटेने जर गेलं तर तुझं काय होईल, कल्याण होईल. या वाटेने गेला तर तुला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे साधना कशी करायची हे सुद्धा भगवान परमात्मा समजावून सांगतात. साधनेमध्ये अडथळे कोणते कोणते येतात हे सुद्धा देवच समजावून सांगतो. त्रिविधम नरकशेदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोध तथा लोभ तस्मादेत त्रयम त्यजेत. भगवान सांगतात साधना करण्यामध्ये वाटेमध्ये येणारे हे 3 काय आहे, अडथळे आहे. काम, क्रोध आणि लोभ हे 3 विकार म्हणजे साक्षात नरकाचे 3 काय आहे, द्वार आहे. त्रिविधम नरकस्येदम आणि जीवाचा नाश करणारे हे 3 आहे. तस्मादेत त्रयम त्यजेत. अर्जुना तू याचा काय करून टाक, त्याग करून टाक. अर्जुन देवाचा भक्त आहे म्हणून भक्ताला काय केलं, सगळं समजावून सांगितलं गीतेच्या माध्यमातून. साधना सुरुवात कशी करायची, साधनेमध्ये अडथळे कोणते कोणते येतात, त्याचा त्याग कसा करायचा, साधनेमध्ये आपले उपकारक घटक कोणते कोणते आहे हे सुद्धा देवाने समजावून सांगितलं. तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहि हेनम ज्ञानविज्ञान नाशनम. अर्जुनाला सांगितलं की या परमार्थाच्या मार्गामध्ये सहाय्यक काय आहे. अर्जुना तस्मात् त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य. अगोदर इंद्रियाचं काय कर, नियमन कर, नियमन कर. सगळं सांगितलं. आणि शेवट साध्य कसं प्राप्त होईल हे सुद्धा भगवानच सांगतात. मोहाचा त्याग केला तर साध्य प्राप्त होईल. साध्य एखाद्या भक्ताला जर द्यायचा असेल तर साध्य देण्यासाठी तोच देव काय होतो, त्याचा गुरु होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. शास्त्र सांगतं संताशिवाय कोणी मार्ग दाखवू शकत नाही, ब्रह्मज्ञान संताशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही. पण भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, इतका त्या भक्तावर संतुष्ट होतो की माझा भक्त आहे ना, याला गुरु मिळत नाही, याला कुठून गुरु मिळेल, कोणता गुरु आणायचा, कसं याला शोधून द्यायचं, याचा विचार करण्यामध्ये भगवान परमात्मा स्वतःच गुरु होऊन जातात. आपणच देव होय गुरु, आपणच देव होय गुरु. तुकोबाराय भक्त होते आणि तुकोबारायांना अनुग्रह देण्यासाठी गुरुच नव्हता. त्या काळामध्ये तुकोबारायांना अनुग्रह देण्यासाठी गुरुच नव्हता, गुरुच नव्हता. म्हणून देवानेच बाबाजी चैतन्याचं काय केलं, रूप धारण केलं. आणि बाबाजी चैतन्याचं रूप धारण करून तुकोबारायांना स्वप्नामध्ये उपदेश दिला. मुक्त होण्यासाठी स्वप्नामध्ये उपदेश दिला. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निर्सोनी संदेह बुद्धिभेद. तुकोबारा सांगतात पांडुरंगाने मला काय केला, अनुग्रह दिला. बाबाजी चैतन्याचं रूप घेऊन. म्हणजे योगक्षम त्यांचा जाणे जड भारी. भगवंताची जर अनन्य भावाने भक्ती केली तर भगवान परमात्मा त्याचा काय करतात, योगक्षेम वाहतात. योगक्षेम ज्ञानोबारा म्हणतात या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. सगळे देव तुमचा योगक्षेम पूर्ण करतील. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ परस्परम भावयंतः. तुम्ही देवा ते भजाल. पहा, एकदा जर तुम्ही देवाचं भजन करायला लागले, काय केलं तुम्ही, देवाचं भजन करायला लागले, देवाचं नामस्मरण करायला लागले, म्हणजे देवाच्या संबंधित जे जे काही कार्य आहे ते सगळे जर तुम्ही एकदा करायला लागले, संसाराला आता तुम्ही सोडून दिलं आणि देवाचं भजन केलं, देखा देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. मग देवाचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर देव तुमच्यावर काय होऊन जाईल, प्रसन्न होऊन जाईल, प्रसन्न होऊन जाईल. नाथ महाराज तेच सांगतात, या देवाला काय आवडतं, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं, भगवंताचं नामस्मरण करणं आवडतं. तर देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ. अशी परस्परामध्ये तुमचं काय होईल, प्रेम निर्माण होईल. तुम्ही देवाला संतुष्ट केल्यामुळे देवाचं तुमच्यावर प्रेम होईल आणि देवाने तुम्हाला संतुष्ट केलं की तुमचं देवावर काय होईल, प्रेम होईल. ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ. एकमेकावर काय होऊन जाईल, प्रेम होऊन जाईल. तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील. ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ. परस्परामध्ये काय होतील, प्रसन्न होतील. श्लोकामध्ये सांगितलेलं आहे परस्परम भावयंता. त्याचाच अर्थ केला ज्ञानोबारांनी, ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ. त्या सुभाषितकारांनी एक श्लोक केलेला आहे,
उंष्ट्राणांच गृहे लग्नम गर्दभा शांतिपाठकाः परस्परम प्रशंसन्ति अहोरूपम अहोध्वनी. अहोरूपम अहोध्वनी सुभाषितकारांनी केलेला श्लोक आहे. श्लोकाचा असा अर्थ होतो की एकदा काय झालं, उंष्ट्राणांच गृहे लग्नम, उंटाच्या घरामध्ये लग्न निघलं. उंटाच्या घरामध्ये काय आहे, उंटाचं लग्न निघलं, उंटाचं लग्न जमलं. आणि उंष्ट्राणांच गृहे लग्नम, त्या लग्नामध्ये मग सगळ्या पाहुण्या रावळ्याला काय केलं, आमंत्रण दिलं. आज आमचं लग्न आहे, लग्नासाठी या. सगळे पाहुणे रावळे बोलिले, वऱ्हाडी मंडळी, वाजंत्री मंडळी सगळे बोलिले, डीजेवाले, तमाशावाले सगळे बोलिले. चांगले चांगले आचारी बोलवून घेतले. उंटाच्या घरी लग्न होतं. आता लग्न लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे, ब्राह्मण महत्त्वाचा आहे. मंत्र म्हणण्यासाठी तर पाहिजे ना. सगळं खटाटोप केला आणि ब्राह्मणच नाही आणला लग्न लावायला, त्याला लग्न कोणी म्हणेल का? ब्राह्मणच जर नाही आला लग्नाला, त्याने मंत्रच म्हटले नाही, मंगलाष्टकच म्हटले नाही, तर त्याला लग्न कोण म्हणणार आहे? ते आता प्रकार निघाला. आता गावगाव अशी प्रथा निर्माण झाली, गावामध्ये नाही अजून, पण शहरामध्ये लोक लग्नासाठी ब्राह्मणच आणत नाही. आता ज्याला मंगलाष्टक पाठ आहे त्याने काय करायचं, त्या ठिकाणी मंगलाष्टक म्हणायचं. मग तो कोणी असो, कोणत्या जातीचा असो, त्याने काय करायचं, मंगलाष्टक म्हणायचं. आणि त्याचं काय करून देतात, लग्न लावून देतात. आता खरं याला लग्न म्हणावं का? लग्नच नाही आहे. कारण लग्न लावण्याचं काम भगवंताने ब्राह्मणाकडेच दिलेलं आहे. ते ब्राह्मणानेच करावं, दुसऱ्याने करू नये. लग्न लावण्याचं काम ब्राह्मणाचं आहे. ब्राह्मण हे साक्षात वेदाचं मुख आहे. ब्राह्मण म्हणजे वेदाचं मुख आहे. ब्राह्मण म्हणजे भगवंताचं मुख आहे. ब्राह्मणाच्या मुखातून जे जे काही शब्द येतात ते शब्द म्हणजे सगळे देवाचे शब्द आहे. ते सगळे शब्द म्हणजे वेदातून निघालेले शब्द आहे. ब्राह्मण वेदाचं मुख आहे. मग त्या पवित्र मुखातून जर ते मंगलाष्टक आले तरच त्याचं काय होत असतं, लग्न लावल्यासारखं होत असतं, पुढं त्यांचं कल्याण. ब्राह्मण जर लग्नाला नसेल तर लग्नच लावल्यासारखं होत नाही. ब्राह्मण लग्नामध्ये महत्त्वाचं आहे. मग उंटाच्या लग्नामध्ये ब्राह्मण कोण बोलायचा, ब्राह्मण कोण बोलायचा उंटाच्या लग्नामध्ये? तर त्याने विचार केला, लग्न तर आपल्या घरी आहे, पण लग्नासाठी सगळा खटाटोप केलेला आहे, पण आपण माईक सिस्टीमच लावली नाही. पण लग्न लावण्यासाठी असा एखादा ब्राह्मण पाहावा लागेल की त्याचा आवाज कसा पाहिजे, लांबलचक आवाज पाहिजे, वरडला का सगळ्याला आवाज गेला पाहिजे. म्हणून ते लग्न लावण्यासाठी त्याने ब्राह्मण निवडला गाढव. गाढवाचा आवाज मोठा असतो, पुलावर जरी आरडलं गाढव तरी आवाज येतो. मग गाढवाला त्याने काय केलं, गर्दभा शांतिपाठकाः, गाढव मग त्याला ठिकाणी लग्नासाठी बोलवलं ब्राह्मण म्हणून. सुरू झाला लग्नाचा कार्यक्रम आणि सगळा लग्नाचा कार्यक्रम आटोपला. आणि लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकमेकाची त्यांनी काय केली, स्तुती केली. परस्परम प्रशंसन्ति, एकमेकाची स्तुती करायला लागले. मग स्तुती कशी केली, अहोरूपम अहोध्वनी. गाढव उंटाला म्हणायला लागलं, वा काय नवरदेव आहे, काय नवरदेव आहे. अहोरूप, नवरदेव तुमचं रूप कसं आहे, म्हणजे उपहासाने वर्णन केलं. कारण उंट 18 ठिकाणी वाकडा, अहोरूपम काय तुमचं रूप आहे. आणि मग उंटाने सुद्धा स्तुती केली, अहोध्वनी, वा गाढव दादा काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही मंगलाष्टक म्हटले. एकमेकाची काय केली, परस्परम प्रशंसन्ति, एकमेकांची त्यांनी काय केली, स्तुती केली. तसं ज्ञानोबा म्हणतात, परस्परम भावयंता, देव आणि तुम्ही परस्परामध्ये काय होता, तुम्ही प्रसन्न होता. प्रसन्न, परस्परामध्ये प्रसन्न करणं हे काय आहे, या जगताची प्रथाच आहे. कीर्तनकार सुद्धा परस्परम प्रशंसन्तीच असतात. कीर्तनकारच तरी दुसरं काय असतं, तुम्हाला जे लागेल जसं लागेल तसं कीर्तन देणार. तुम्ही विनोद सांगितला, कीर्तनामध्ये तुम्हाला विनोद सांगतील. तुम्ही कथा म्हटली, कीर्तनामध्ये तुम्हाला कथा सांगतील. तुम्हाला जे लागेल ते, म्हणजे तुम्हीही काय होऊन जाता, खुश होऊन जाता. आणि कीर्तन संपल्यानंतर तुम्ही त्यांना खुश करायचं. मग त्यांना काय लागेल ते 5,000 10,000 तेवढं पाकिट द्यायचं. परस्परम प्रशंसन्ति, एकमेकांना काय करायचं, खुश करायचं. असे अनेक गधडे कीर्तनकार आहे. त्या कीर्तनकारांनी ही ज्ञानोबराची ओवी वाचली नसावी, किंवा वाचली जरी असेल तरी त्या ओवीवर काय नसेल, विश्वास नसेल. कारण पारायण करण्यामध्ये ओवी वाचण्यात जातेच ना, पण ओवीवर विश्वास नसेल. ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ. तुम्ही जर देवाचं भजन केलं तर देव काय होईल, तुमच्यावर प्रसन्न होईल, तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि मग तुम्ही ज्याची इच्छा करता ते तुम्हाला कोण देईल, देव देईल.
त्याची इच्छा करताना ते तुम्हाला कोण देईल? देव देईल. म्हणून समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, समर्थ रामदासाचं वाक्य आहे, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो, आमचा राम आम्हाला देतो. समर्थाचं वाक्य आहे. म्हणजे भगवंताचं जर भजन केलं तर भगवान प्रसन्न होतात आणि मग भक्ताला जी काही इच्छा होईल ती इच्छा काय करतात? पूर्ण करतात. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीतिजेथ. मला सांगा, कुत्र्याचा आणि देवाचा काही संबंध आहे का? कुत्र्याचा आणि देवाचा काही संबंध आहे का? नाही. कुत्रं कधी देवाचं नामस्मरण करतं का? नाही. कुत्र्याने कधी प्रदक्षिणा केली का? कधी प्रवचन कीर्तन ऐकलं का? स्नान चंद्रभागेचं? कुत्र्याचा आणि देवाचा काहीच संबंध नाही. तरी सुद्धा कुत्रं उपाशी राहतात कधी? कुत्रं कधीच उपाशी राहत नाही. कोणाच्या आणि कोणाच्या दारामध्ये त्याला भाकर खायला भेटते मध्ये भेटतेच. म्हणजे कुत्र्याचा आणि त्या देवाचा काहीच संबंध नसताना देव त्या कुत्र्याचं काय करतो? भूक भागवतो, भूक भागवतो. तुकोबाराय म्हणतात, पक्षी अजगर न करी संचित, तयाशी अनंत प्रतिपाळी. पाखरं देवाचं कधी नामस्मरण करत नाही, पाखराचं पोट देव भरतो. अजगर नुसता पडून राहतो, कधी देवाचं भजन करत नाही, पण त्याचंही पोट देव काय करतो? भरवतो. पाषाणाचे पोटी बैसला दरदोर, तयामुखी चारा कोण घाली. पृथ्वीमध्ये 50-50 फूट खोल मोठमोठे दगड असतात आणि त्या दगडाच्या मध्ये कोण असतो? बेडूक बसलेला असतो. त्याचाही चारा कोण घालतं? भगवान परमात्मा. समर्थाच्या जीवनातील प्रसंग आहे. रामदास स्वामी एकदा शिवाजी राजाकडे भेटायला गेले. तर शिवाजी राजाने काय केलं होतं? दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळामध्ये आपल्या प्रजेला काहीतरी खायला मिळावं, त्याला काहीतरी रोजगार मिळावं म्हणून दुष्काळामध्ये एका किल्ल्याचं काय केलं? बांधकाम सुरू केलं. किल्ला बांधण्यासाठी दुष्काळामध्ये काम सुरू केलं. मग ते काही जणांनी खालून उकरायचं, काही जणांनी दगडं काढायचे, काहींनी दगडं वर न्यायचे, काहींनी बांधायचं, असं सगळं काम सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर मग त्या ठिकाणी समर्थ गेले रामदास स्वामी शिवाजीराजांना भेटण्याकरता आणि एका शिळेवर त्यांना बसवलं. मग त्यांचा आदर आतिथ्य सत्कार केला राजांनी. आणि राजाने सांगितलं, महाराज पहा, एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, या दुष्काळामध्ये लोक मरायला लागले अन्न पाण्याशिवाय, कामधंदा नाही लोकांना, एवढ्या लोकांमध्ये यांना अन्न मिळावं, कामधंदा मिळावा म्हणून मी काय केलं? किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. आणि शिवाजीराजांना थोडा काय झाला? अहंकार झाला थोडा. मी एवढ्या लोकांचं काय करतो? पोषण करतो. एवढे मोठे लोक आज माझ्यामुळे काय होत आहे? जगत आहे, जगत आहे. थोडासा अहंकार झाला. आता त्याचा शिवाजीराजांचा अहंकार काय करायचा होता? नष्ट करायचा होता. रामदास स्वामींनी ठरवलं, यांचा अहंकार तर नष्ट झाला पाहिजे, पण बोलून नाही दाखवायचं, काहीतरी कृती करून त्यांचा अहंकार काय करायचा? नष्ट करायचा. मग त्या ठिकाणी समर्थाने सांगितलं, वा राजे, खूप सुंदर कार्य आहे, तुमच्यामुळे एवढे सगळे लोक काय आहे? जगत आहे, जगत आहे. मग समर्थ रामदासांनी सांगितलं की तुमच्या सेवकाला ती पुढची शिळा आणायची सांगा म्हटले. मोठी शिळा होती पडलेली, तेवढी शिळा आणायची सांगा. मग शिळा जवळ आणली, फळा म्हटले हिला. मग समर्थ रामदासाचा आदेश आला म्हणून शिवाजीराजांनी सांगितलं, ही शिळा काय करा? फोडा. ती शिळा फोडायला लागले, ती शिळा फुटली आणि त्या शिळेमध्ये असं एवढं एवढं काय होतं? खड्डं पडलेलं होतं. शिळेमध्ये एवढी पोकळी जागा होती आणि त्या पोकळ्या जागेमध्ये एक बेंडकी बसलेली होती आणि त्या बेंडकीच्या शेजारी तिला खाण्यासाठी 2-4 ते किडे शिदूड पडलेले आणि दुसऱ्या बाजूला तिला पिण्यासाठी पाणी पडलेलं. आणि मग ते पाहिल्यानंतर मग समर्थ रामदासांनी स्तुती केली, वा राजे, वा राजे, असा राजा पृथ्वी तलावर अजून मी पाहिला नाही. मनुष्याची तो काय करील? सोय करील. फार झालं तर लोकांकडे जे काही जनावर आहेत त्यांना खाण्यापिण्यासाठी सोय करील. पण पृथ्वीमध्ये एवढ्या खोल असणारे हे दगड, या दगडाच्या वरून काहीच कळत नाही आतमध्ये काय असेल. त्या दगडामध्ये एवढी एवढी जागा, त्याच्यामध्ये एक बेंडकी बसलेली आहे, त्या बेंडकीची सोय तुम्ही केली. किती मोठे राजे तुम्ही, उदार आहे. आता शिवाजीराजे हुशारच होते, त्यांना कळालं. झरकन त्यांचा अहंकार काय झाला? उतरून गेला. आणि अहंकार उतरून गेल्यानंतर मग त्यांनी मान्य केलं, महाराज मी हे करणारा नाही, हे कोणीतरी दुसऱ्याने केलेलं आहे. तेव्हा समर्थाने सांगितलं, हे करणार कोण आहे? फक्त भगवान परमात्मा आहे, दुसरा कोणी नाही. म्हणजे त्या बेडकाचा आणि देवाचा काहीच संबंध नसताना दगडाच्या पोटामध्ये सुद्धा काय केलं? त्याचं पोट भरवलं. योगक्षेम त्याचा काय केला? पूर्ण केला. मग जर कुत्र्या मांजराचे पोट भरत असतील संबंध नसताना, ज्याने देवाशी संबंध जोडला,
जो आता देवाचा झाला, त्याची माळ गळ्यामध्ये घातली, त्याचं भजन करायला लागला, त्याचं सगळं आयुष्य भगवंताला काय केलं, समर्पण करून टाकलं, भगवंतासाठी जो जगायला लागला, तर देव त्याचं पोट भरणार नाही का? त्याचं पोट भरणार नाही का? काहीच संबंध नसताना तो देव कुत्र्याचं पोट भरत असेल, तर जो भगवंताचं भजन करतो, भगवंताशी संबंध जोडला, त्याचं पोट देव भरणार नाही का? भरेल. पण याच्यावर कीर्तनकाराचा विश्वास कुठे आहे? याच्यावर विश्वासच नाही. याच्यावर विश्वास असता तर ते असे धनाच्या मागे फिरले नसते, धन गोळा करण्यासाठी फिरले नसते. तुकोबाराय म्हणतात, काय ऐसे पोट न भरेशे झाले, हलविशी कुले सभे माझी. कीर्तनकाराला उद्देशून बोलतात, तुझं पोट काय भरत नाही का? भगवान परमात्मा काय मेला काय? देखा देवा ते भजाल, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ. ज्ञानोबारायांचं मत आहे, जर तुम्ही देवांना संतुष्ट केलं, तुम्ही देवाचं भजन करायला लागले, देव तुमच्यावर काय होईल, संतुष्ट होऊन जाईल. देव तुमच्यावर संतुष्ट होईल आणि मग देव तुम्हाला काय लागेल ते तुम्हाला देव देईल, काय लागेल ते देईल. तुम्ही एवढे लोक चातुर्मासामध्ये राहता, इथं काय काम धंदे करता? चातुर्मासाला राहणारे लोक काय, इथं शेती करतं, कोणी शेती करत नाही, कोणी व्यापारी करतं का, व्यापारी कोणी करत नाही, कोणतेच काम धंदे करत नाही, कोणी उपाशी राहतं का? नाही. चातुर्मासातला कोणीच उपाशी राहत नाही. का उपाशी राहत नाही? याचं कारण आहे, हे योगक्षेम चालवणारा भगवान परमात्मा आहे. योगक्षेम चालवणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आपल्याला वाटतं ह्यो मधुकरीवाला आपल्याला दुपारी देतो म्हणून जमतं, संध्याकाळी देणारा देतो म्हणून जमतं. ते जमतं ते तसं काही नाही. त्या मधुकरी देणाऱ्याच्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकणारा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा आहे. सगळे लोक देवाचं भजन करतात, नामस्मरण करतात, म्हणून यांचा योगक्षेम चालवणं ही देवाची जबाबदारी आहे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, प्रसन्न होतील, ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ. तुमची एकमेकांमध्ये जर प्रीती जडली, तुमचं देवावर प्रेम झालं, देव तुम्हाला आवडायला लागला, आणि देवाचं तुमच्यावर प्रेम झालं, देवाला तुम्ही आवडायला लागले, अशी जर प्रीती झाली तर काय होईल त्याचं वर्णन ज्ञानोबा पुढे करतात. पण आपली वेळ संपलेली आहे. आज 97 ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.